नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि बघा, तुम्ही थंबनेल बघितलेच आहे. परीक्षा देताना 3 तासाचं प्रेशर कसं हँडल करायचं, बिलकुल परीक्षा तोंडावर पडलेली आहे. आणि हा क्वेश्चन बेटा सगळ्यांना उद्भवणे साहजिक आहे. बघा बेटा, तर हा क्वेश्चन डिस्कस करण्यापूर्वी बेटा ओके थोडा आपण जर बारकाईने जर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर बघा बेटा, परीक्षेला बेटा ओके 3 कॅटेगरीचे लोक येतात बेटा. ओके, त्याला मी असं डिवाइड करतो. कॅटेगरी ए ओके ए स्टुडंट, बी स्टुडंट आणि सी स्टुडंट. आता हे सी स्टुडंट्स मी कोणत्या बेसिसवर डिवाइड केले आहे बघा बेटा. ओके, ए स्टुडंट, बी स्टुडंट आणि सी स्टुडंट. ए स्टुडंट बेटा ओके मागील बेटा 1 ते 1.5 वर्षापासून बेटा तो अभ्यास करत आलेला आहे बेटा. ओके, आणि ते बेटा 100% नियर अबाउट 100% त्यांचं बेटा एक्झामसाठी डेडिकेशन राहते. कारण की तो मागील 1 ते 1.5 वर्षापासून अभ्यास करत आहे, म्हणजे विदाऊट डेडिकेशन ते पॉसिबलच नाही आहे. ए स्टुडंट या कॅटेगरीचा राहतो. ओके, आणि याच कॅटेगरीचे मुलं बेटा 6% पैकी काय म्हणतात आम्ही, 6% पैकी 4% रिझल्ट. ठीक आहे, आपला जो काही सेटचा रिझल्ट लागतो बेटा तो 6% लागतो. 6% पैकी 4% रिझल्ट हे डेडिकेटेड मुलंच लावतात. हे झालं लक्षात बेटा. मग 2% बेटा इकडे बी आणि सी मध्ये राहतो. मग आता बी मध्ये कोण राहतात बेटा, मागील 6 ते 8 महिन्यांपासून बेटा जे काही मुलं अभ्यास करत आहे ओके ते 50-50 डेडिकेशन राहते. त्यांचं डेडिकेशन कसं राहते बेटा, 50-50. कारण की ते जस्ट आत्ता ते मैदानात आलेले आहे. ओके, त्यांनी काही 3-4 पेपर प्रिपेअर केलेला आहे, 4-5 पेपर केलेला आहे, सोबत जनरल ॲप्टिट्यूड पण करून राहिलो. तेवढा कॉन्फिडन्स नाही राहत. 6 महिन्यात नाही आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नाही राहत आणि तेवढं आपलं डेडिकेशन नाही राहत. याच्या लक्षात बेटा, डेडिकेशन कधी वाटते माहिती आहे का, जसे जसे एक्झामपासून आपण दूर जातो ओके जसे जसे आपले दिवस वाढत जाते तेव्हा खास डेडिकेशनची गरज. अरे पहिल्या 6 महिन्यात तो कोणी अभ्यास करतो राहतेच. पहिल्या 6 महिन्यात ते आपल्या तळपायातच राहते किंवा आपल्या अंगातच राहते ती गोष्ट की आपण केलं पाहिजे. ठीक आहे, परंतु बेटा त्यानंतर जी काही गोष्ट लागते करण्यासाठी दॅट इज डेडिकेशन. ओके, आणि बेटा सी या कॅटेगरीमध्ये एकतर बेटा फ्रेशर्स राहतात ओके, किंवा बेटा काही लोकांचं कसं होते ना की नाही 3-4 अटेम्प्ट देतात, एक्झाम निघतच नाही. मग असे लोक बेटा या कॅटेगरी सी मध्ये येतात. जस्ट दे हॅव टू गिव्ह द एक्झाम्स. ओके, सगळ्यांना होप असते यार आहे की नाही. सपोज मी जर असतो तर मी पण बेटा ओके माझी जरी एक्झाम नसली नसतं मी सी कॅटेगरीमध्ये आलो असतो आहे की नाही. माझी ऑलरेडी एक अटेम्प्ट झाला होता, दुसरा अटेम्प्ट दिला होता, दुसरा अटेम्प्टमध्ये सपोज मी क्लिअर नाही झालो असतो आहे की नाही. मग 2-4 अटेम्प्ट क्लिअर दिल्यानंतर जर एक्झाम नाही निघली असते मग सी कॅटेगरीमध्ये आलो होतो. सी कॅटेगरीमध्ये कसं होते ना, त्यांना एक्सपिरियन्स वगैरे सगळं राहते. या फ्रेशर्स लोकांना नाही राहत. फ्रेशर्स राहतात आणि जे ते काही दुसरं मी बोलत आहे ओके त्यांना सगळं एक्सपिरियन्स वगैरे राहते. ठीक आहे, एक तर ज्युनियर कॉलेजवर काम करतात किंवा कुठे सीएचबी म्हणून काम करतात. ओके, परंतु काय होतं 3-4 वर्ष कंटिन्यू तीच गोष्ट करून त्रास येतो आणि मग तो अभ्यास सुटून जातो. आणि प्रत्येकदा त्याला असं एक्झाममध्ये वाटते यार आपण थोडा जर अभ्यास केला तर जमलं असतं, असे 3 कॅटेगरीचे बेटा मुलं राहतात. ओके, आणि जो काही बेटा 6% रिझल्ट लागतो बेटा त्यामध्ये बेटा 4% रिझल्ट बेटा या ए कॅटेगरी स्टुडंटवालेच राहतात, जे 1 ते 1.5 वर्षापासून फुल्ली डेडिकेट अभ्यास करत आलेले. ओके, बघा बेटा आता प्रेशर जो आहे ना बेटा या 3 कॅटेगरीला बेटा वेगवेगळ्या स्वरूपाचं प्रेशर राहते. ठीक आहे, आता बघा आता प्रेशर रिड्यूस करण्यासाठी नक्कीच बेटा आता मी पण फुल्ली काही सेकंड एक्झामसाठी फुल्ली हे नव्हतो की प्रेशर कसं हँडल करायचं वगैरे. पहिल्या एक्झामला तर थोडंसं राहतेच. ओके, जसं आपण एक्झाम देतो बघा बेटा आता इथे काय होतं बेटा, बघा ए कॅटेगरीचं सर्व आपण प्रेशरबद्दल डिस्कस करू. बघा बेटा 1 ते 1.5 वर्षापासून तुम्ही प्रिपरेशन केले आहे, नाही म्हटलं तरी तुम्ही 1 ते 2 अटेम्प्ट दिलेलेच आहे. ओके, तर बघा बेटा पहिल्या ह्याच्यात तुमचा गोल राहिला पाहिजे बेटा सेट युअर टार्गेट. बघा बेटा जर तुम्ही तुमचं जर टार्गेट सेट केलं तर तुमचं सांगतो मी 101% 20% प्रेशर रिड्यूस होते. मग तुम्हाला टार्गेट काय सेट करायचं आहे हो, बघा टार्गेट काय सेट करायचं आहे. बघा 50 क्वेश्चन्स तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूडचे राहते, तिथं फक्त 35 क्वेश्चन्स सॉल्व करण्याचं एक दिमागात टॉपिक ठेवा की फक्त मला 50 पैकी 35 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे बस, बाकी मला 15 क्वेश्चन बघायचं पण नाही. ओके, 100 क्वेश्चन्स राहतात तुमचे बेटा कशाचे हो, सब्जेक्टचे. ओके, इथं टार्गेट ठेवा बेटा 60 ते 65 क्वेश्चन. ओके, इथं टार्गेट राहायला पाहिजे तुमचं वर बेटा 30 ते 35 क्वेश्चन्स. टार्गेट महत्त्वाचं आहे. काय होतं ना बघा बेटा तुम्ही ए कॅटेगरीमध्ये मुलं बघा तुम्ही मागील 1-1.5 वर्षापासून एक्झाम देत आहे, ठीक आहे, 1 ते 2 अटेम्प्ट झालेले आहे. काय होते ना बेटा आपला गोलच सेट नाही राहत. अरे 50 पैकी 50 क्वेश्चन कसं लावणार आहे,
नाहीये, पॉसिबलच नाही. आपलं काय असते ना बुद्धी, नाही 50 50 50, नाही इकडे 100 100. इथंच तुमचं 20% प्रेशर काय होतं बेटा, वाढून जाते. फालतू तुमचं टार्गेट सेट नसल्यामुळे, टार्गेट बेटा एवढेच क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचे, त्याच्यावर मला जायचंच नाहीये आणि तुम्ही जाऊच नाही शकत. ठीक आहे, इथं लक्षात बेटा, टार्गेट सेट युअर टार्गेट. ओके, हे तुमचं बेटा पहिलं गोल राहायला पाहिजे. हे जर गोल तुम्ही पाळलं बेटा, तुमचं जर टार्गेट सेट केलं, मला जनरल ॲप्टिट्यूडमध्ये 30 ते 35 क्वेश्चन्सला हँडल करायचं आहे. ओके, आणि मला माझ्या सब्जेक्टमध्ये 60 ते 65 क्वेश्चन्स मला हँडल करायचे. बाकी क्वेश्चन्स मी काही टेन्शन येणार नाही. ओके, आणि बघा बेटा दुसरी गोष्ट सेकंड थिंग, बघ 1-2-3 पॉईंट महत्त्वाचे प्रेशर हँडल करण्यासाठी. बघा बेटा, आता तुम्ही 1 ते 1.5 वर्षापासून अभ्यास केलेला आहे, तुम्हाला बऱ्याचपैकी अभ्यास राहतो. ओके, सपोज ठीक आहे, पेपर सुरू झाला, पहिला क्वेश्चन घेतला. ठीक आहे, पहिला क्वेश्चन मॅथमॅटिकल आहे, तुमचा सब्जेक्टचा आहे. ओके, सॉल्व्ह केला. एकदा सांग, एक वेळा सांगतो बघा बेटा, तुम्ही जे पहिल्यांदा सॉल्व्ह करता, तिथं जर तुम्हाला आन्सर मिळाला तर तो क्वेश्चन टिक करायचा. जर पहिल्यांदा सॉल्व्ह करून जर पुन्हा कन्फ्युजनमध्ये पोहोचला तर तो क्वेश्चन सोडून द्यायचा, त्या क्वेश्चनच्या मागे लागायचंच नाही. जे तुम्ही पहिल्यांदा करताय ते क्वेश्चन तुमचं 99% बरोबर राहण्याचे चान्सेस राहते. तुम्ही सेकंड अटेम्प्ट प्लीज करू नका. तुम्ही जर रिपीट केला क्वेश्चन, काय होते ना, ठीक आहे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला हा क्वेश्चन येते, तुम्हाला सगळं माहित आहे, परंतु तुम्ही एकदा सॉल्व्ह केला, तो क्वेश्चनचा आन्सर नाही आला. ओके, मग त्याच क्वेश्चनच्या मागं लागू नका. बघा तुम्हाला सांगतो मी, 50% प्रेशर बेटा इथे इन्क्रीज होते. बघा कसा इन्क्रीज होते सांगतो. बघा ठीक आहे, तुम्ही बघा आहे की नाही, 4थ्या नंबरचा क्वेश्चन होता, तुम्हाला माहित होता, तुम्हाला क्वेश्चन बघितल्याबरोबर समजलं की हा क्वेश्चन मी करू शकतो, याचा अभ्यास मी केलेला आहे. ओके, ठीक आहे, तुम्ही क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला आला नाही, तो क्वेश्चन आला नाही तुम्हाला. म्हणजे जे काही 4 ऑप्शन्स आहेत, त्या 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला ऑप्शनच दिसत नाही. फिलिंग्स बघा, फिलिंग्स कसा स्टार्ट होत, सांगा मी अभ्यास केलेला आहे तरी पण नाही होऊन राहिला, मग मी काय करणार, मी आणखी एक वेळ ट्राय करणार. बस इथंच गलती झाली आणि तुम्ही 50% प्रेशर वाढून बसले. ट्रायच नाही करायचं, फक्त एकदा सोडवायचं. जर तिथं ऑप्शन असेल तर टिक करायचं, अदरवाईज सोडून द्यायचं. ओके, यामुळे काय होते बेटा, मग काय होते इथं, काय होतं तुमचा टाईम वाढत जातो. ओके, म्हणजे 4थ्या क्वेश्चनला जास्त टाईम लागतो, 4थ्या क्वेश्चनला काय होतं बेटा, जास्त टाईम लागतो. मग जसा वेळ जातो बेटा, तसं तुमचं हे प्रेशर इन्क्रीज जातं. प्रेशर इन्क्रीज कशामुळे होतं बेटा, टाईममुळे. कशामुळे इन्क्रीज होतं बेटा, टाईममुळे. तुम्ही जर तोच क्वेश्चन जर तिथंच सोडून दिला तर येणारा जो काही 5वा क्वेश्चनचा आहे, या क्वेश्चनवर तुमची मेंटॅलिटी स्ट्रॉंग राहते, चांगली राहते, व्यवस्थित राहते, स्टेबल राहते. जर तुम्ही 4थ्या क्वेश्चनला जो टाईम द्यायचा, टाईमपेक्षा जर जास्त टाईम देण्याचा प्रयत्न केला तर तो इफेक्ट पडतो बेटा 5व्या क्वेश्चनवर. मग 5व्या क्वेश्चनचा इफेक्ट पडतो बेटा 6व्यावर, 7व्यावर. म्हणजे जे काही येणारे क्वेश्चन्स राहते बेटा, या येणाऱ्या क्वेश्चन्सवर इफेक्ट पडत जाते टाईम मॅनेजमेंटमुळे, आणि तुमचं 50% प्रेशर बेटा याच तुमच्या गोष्टीमुळे वाढून जातं. इतकंच घडवतं. फक्त टार्गेट आणि हे तुमचं क्वेश्चन हँडलिंग, या 2 गोष्टीमुळे बेटा तुमचं प्रेशर पूर्ण सत्यानाश होऊन जातं. बघा बेटा, आता मी तुम्हाला सांगितलं ना की 30 ते 35 क्वेश्चन्स, बघा बेटा इझिली 30 ते 35 क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट ठेवायचे. ठीक आहे, 30 ते 35 क्वेश्चन्स. आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच नाही. आपलं टार्गेट आहे की मला 30 ते 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आणि त्याच्यातही कसं म्हटलं मी बेटा, मी जो क्वेश्चन्स येत ना तो सोडून द्यायचा, बिलकुल लगेच दुसऱ्या वळायचा. तिथं टाईम वेस्ट करायचा नाही. जेवढा टाईम वाढला तेवढा प्रेशर वाढतो. ओके, आत्ताच ती मला गोष्ट बोललो. ओके, ठीक आहे, तुम्ही बेटा असा आहे की नाही, सपोज तुम्ही 35 क्वेश्चन्स करण्यात समर्थ राहिले बेटा. ओके, 35 क्वेश्चन्स आहे की नाही, 35 क्वेश्चन असं करू ना, 35 करायला नाही तर ठीक आहे, फक्त मी 30 क्वेश्चन्स बेटा करू शकलो आहे की नाही. माझं टार्गेट होतं 30 ते 35 क्वेश्चन्स, आणि मी आउट ऑफ 50 बेटा 30 क्वेश्चन्स करू शकलो पार्ट ए मध्ये, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये. ठीक आहे, मग तुमच्याकडे रिमेनिंग राहिले बेटा 20. ठीक आहे, आता बघा 20 पैकी आपण असं कन्सिडर करू की 25 क्वेश्चन्स माझे बरोबर आले आणि 5 क्वेश्चन्स म्हणजे रॉंग झाले. ठीक आहे, मग इकडे माझ्याकडे 20 क्वेश्चन शिल्लक राहिले. मग 20 क्वेश्चन्सपैकी काय करतो बेटा, मी 20च्या 20 क्वेश्चन एक तर A, B, C नाही तर D, एकच ऑप्शन राहतो. एक जर ऑप्शन राहिला तर मिनिमम बेटा 5 ते 7 क्वेश्चन्स बेटा करेक्ट येण्याचे माझे चान्सेस राहतात. ओके, सपोज 5च कन्सिडर करू. आपले इकडे 20 बरोबर आले, इकडे 5 बरोबर आले, म्हणजे तुमचे 30 क्वेश्चन्स बरोबर आले, गुणिला 2 म्हणजे बेटा तुमचे 60 मार्क्स बरोबर आले. ठीक आहे, ॲप्टिट्यूडमध्ये, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये. ठीक आहे, लक्षात. चला त्यानंतर बघा बेटा, इकडे 100 पैकी आपण 60 ते 65 टार्गेट केलं. ठीक आहे, 60-65 सोडून द्या ना, 50च क्वेश्चन्स माझे बरोबर आले की नाही. 60-65 मी क्वेश्चन लावण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. 50 क्वेश्चन्स मी लावण्यात समर्थ राहिलो. सपोज 50 पैकी मला बेटा 40 बरोबर आले
आहे की नाही. मग इथं 50 क्वेश्चन लावले तर 50 आपल्याकडे रिमेनिंग राहिले. 40 क्वेश्चन माझे बरोबर आले तर 40 गुणिला 2 माझे झाले बेटा इथे 80 मार्क. ठीक आहे. 50 क्वेश्चन्स काय केले बेटा मी, आहे की नाही, फक्त 50 क्वेश्चन रिमेनिंग राहिले. मग 50 क्वेश्चन रिमेनिंग राहिले, 50ही क्वेश्चन एकतर मी ए लावणार, अदरवाईज बी, अदरवाईज सी, अदरवाईज डी. माझे बेटा 10 ते 12 क्वेश्चन्स, 10 ते 12 101% 10 ते 12 क्वेश्चन बरोबर आहे ना, फक्त एकच ऑप्शन लागेल. ठीक आहे, आपण 10 क्वेश्चन पकडूया. 10 क्वेश्चन म्हणजे बेटा 20 मार्क. मग 80 + 20 बेटा 100 मार्क. ओके. आणि इकडे इथे किती मार्क बेटा तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये 60 मार्क. ॲप्टिट्यूड 60, सब्जेक्ट 100, 160 झालं. ओपन कॅटेगरीवालाही पण विद्यार्थी पास होऊ शकतो, ही जर त्यांनी स्ट्रॅटेजी वापरली तर. टार्गेट सेट करू, काय म्हणत आम्ही, टार्गेट सेट करू. ठीक आहे. हे ए कॅटेगरीवाल्यांसाठी झाला. आता बी कॅटेगरीला बघा 50-50 ना, तर त्याचं डेडिकेशनही तेवढं राहत नाही. नवीन तो मैदानात आलेला असतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. तुला पण मी सांगतो ना काय करायचं बघा. ठीक आहे, आपण 35 टार्गेट नाही ठेवू तुमच्यासाठी बेटा, फक्त 25 ते 30 क्वेश्चन्स टार्गेट ठेवूया. ठीक आहे, 25 ते 30 क्वेश्चन्स टार्गेट ठेवूया. आणि इकडे बेटा तुमच्या पेपरमध्ये बेटा 40 ते 50 क्वेश्चन्स टार्गेट ठेवूया. 40 ते 50 क्वेश्चन टार्गेट ठेवूया. ओके. मग बघा तुझ्याकडे किती क्वेश्चन उरले. सपोज इकडे 25 क्वेश्चन्स तुझे बरोबर आले. ओके. तुला सपोज इकडे 50 मार्क मिळाले. इकडे 40 पैकी सपोज 40 ते 50 पैकी सपोज आपण मिनिममच येते. 40 क्वेश्चन तुझे बरोबर आले बेटा, तुझे 80 मार्क झाले बेटा. ओके. 8 आणि 3 15 बेटा 130 मार्क झाले बेटा. ठीक आहे. मग इथं बघा बेटा 25 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुझ्याकडे रिमेनिंग 25 राहिले. इथं 40 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुझ्याकडे रिमेनिंग 60 राहिले. ओके. म्हणजे तुझ्याकडं बघा टोटल रिमेनिंग राहिलं बेटा 60 + 25 75 क्वेश्चन्स रिमेनिंग राहिले. ओके. ठीक आहे, मग काही हरकत नाही. ओके. आपण 70 पकडूया. ओके. जर 75 क्वेश्चन्सही तू ए लावला, बी लावला किंवा सी लावला किंवा डी लावला, तुझे मिनिमम सांगतो मी 15 ते 20 क्वेश्चन्स येतात म्हणजे येतात बरोबर. तुला 75 क्वेश्चन्स काय करायचे बेटा, फक्त एकच ऑप्शन्स लावायचे. जे काही रिमेनिंग राहिले तुझे ए पार्ट आणि बी पार्ट, तुला फक्त एकच ऑप्शन्स लावायचं. ठीक आहे. आपण असं करू 15 नाही 20 नाही, आपण सपोज 18 घेऊ. ओके. 18 गुणिला जर आपण 2 क्वेश्चन केले, 2 आपण हे केलं तर 36 बेटा. ओके. इथं किती झालं बेटा 36, 6 6 1 पडीट. बघा बेटा बघा, याचा अभ्यास कमी आहे, याचा तरी स्कोर जास्त झाला. काय बरं, कारण की याची रिमेनिंग खूप राहिले. याच्या लक्षात एक फंडा खूपच खतरनाक आहे, खूप खतरनाक फंडा आहे. ओके. बघा बेटा. ओके. म्हणजे जो बेटा 50-50 वाला पण डेडिकेशन आहे, तोही बेटा एक्झाममध्ये पास होण्याचे चान्सेस वाढवून जातो. म्हणून म्हटलं ना मी, आहे की नाही, मॅक्सिमम इथं 4%. ओके. इथं बेटा 1 ते 1.5% म्हणजे 1.5% मुलं बेटा इथनं पास होण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे. मग रिमेनिंग इकडं राहते बेटा. ठीक आहे. फ्रेशर्स नाही करायचं. याला कोणत्याच प्रकारचं प्रेशर राहत नाही. नो प्रेशर झोन. बेटा प्रेशरचा विषयच नाही. तुम्ही काय करायचं बेटा, बिंदास. जो काही पहिला पार्ट राहते बेटा जनरल ॲप्टिट्यूडचा. ओके. यामध्ये बेटा थेरॉटिकल तुम्हाला 35 क्वेश्चन्स राहतात, मॅथमॅटिकल 15 क्वेश्चन्स. ओके. पहिले फोकस करा तुम्ही थेरॉटिकल क्वेश्चन्स. येत असेल तर लावा, नाही तर सोडून द्या. ठीक आहे. नंतर बेटा 15 क्वेश्चन जे मॅथमॅटिकल राहते बेटा, मॅथमॅटिकल क्वेश्चन्स येण्याचे तुम्हाला जास्त चान्स राहते. याचा लक्षात बेटा, मॅथमॅटिकल क्वेश्चन्स येण्याचे जास्त चान्स राहते. ओके. त्यानंतर बेटा सब्जेक्टचंही तसंच करायचं. जे येत आहे ते करायचं. ओके. नाहीच काही जमत आहे 3 तास. ओके. काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. मेनली तुम्ही जनरल ॲप्टिट्यूडवर फोकस करा, कारण की सब्जेक्ट अभ्यासशिवाय येत नाही बेटा. याच्या लक्षात बेटा. आणि त्यामध्ये तसंच करायचं. ठीक आहे, तुम्ही 50 क्वेश्चनपैकी बेटा सपोज पहिल्या पेपरमध्ये 15 क्वेश्चन बरोबर आणले, तुम्हाला इथं 30 मार्क मिळून गेले. ओके. इकडे बेटा तुम्हाला 100 क्वेश्चन्सपैकी बेटा असं कन्सिडर करू आपण, आहे की नाही, 25 क्वेश्चन आणले, आहे की नाही, 50 मार्क आणले, आहे की नाही. हे 50 + 3 80 मार्क झाले तुझे. चला, काही हरकत नाही. ओके. आता रिमेनिंग क्वेश्चन्स बघा तुझ्याकडे किती उरला. बघा इथं तुझ्याकडे 35 क्वेश्चन्स उरले आहे. ठीक आहे. इथं तुझ्याकडे 75 क्वेश्चन्स उरले आहे. ओके. म्हणजे हे किती झाले बाबा, बघा 35 + 50 10, आहे की नाही, 8 आणि 3 11, 110 क्वेश्चन्स तुझ्याकडे उरले. 110 क्वेश्चन्सपैकी बेटा तू जर ए बी सी लावला तर तुझे 25 क्वेश्चन्स कसेही बरोबर येतात. 25 गुणिले 2 किती होते रे 50. ठीक आहे. म्हणजे किती झाले बेटा 80 + 50, म्हणजे बेटा तू जवळजवळ बेटा 130च्या कटऑफच्या जवळ पोहोचला. म्हणजे तुला काहीच, आहे की नाही, तू एक्सपेक्ट पण नाही केलं होतं, आहे की नाही, तुम्ही एक्सपेक्ट पण नाही केलं होतं की मी 130, आहे की नाही. मे बी जर कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर 130वर बेटा पास पण होऊ जाऊ शकतो. 130वर पास पण होऊन जाऊ शकतो. म्हणून म्हटलं मी, आहे की नाही, 0.5% चान्सेस राहतात बेटा. काय म्हणत आहे बेटा मी, 0.5% म्हणजे 0.5% असे चान्सेस राहतात की याही कॅटेगरीचे मुलं पास होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे बेटा याचा लक्षात बेटा, थोडाफार जर तू हुशार असला तर 130 ते 140च्या वरात पण मार्क येऊ शकतात.
ओके. आणि सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना बेटा आहे की नाही, जे काही आपले क्लासेस पडले आपण A B C, तर एक तुम्हाला सजेशन देतो बेटा, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये नाही का सगळ्या कॅटेगरीवाल्यांना पहिले थेरॉटिकल क्वेश्चन सॉल्व करण्यावर भर द्या, नंतरच तुम्ही मॅथमॅटिकल क्वेश्चनकडे वळा. हे मी नेहमी सांगत असतो. बघा बेटा, ट्राय करून बघा. ओके, ट्राय करून बघा, जमलं तर जमलं आणि नक्की जमतो, हे माझा एक्सपिरियन्स आहे. ओके. आणि बघा बेटा आहे की नाही, म्हणजे मी जो काही A आणि B कॅटेगरीसाठी स्पेशल तुम्हाला सांगितलं की तुमचा प्रेशर बेटा 20% रिड्यूस होतो बेटा इथे बेटा गोल सेट केल्यामुळे, आणि 50% रिड्यूस होतो बेटा क्वेश्चन्सला टाईम जास्त गेल्यामुळे आहे की नाही. क्वेश्चन्सला टाईम जास्त गेल्यामुळे तुमचा प्रेशर वाढण्याची शक्यता राहते, तर तुम्ही तो टाळा. ओके, म्हणजे टोटल बेटा 50 + 70 बेटा 70% प्रेशर बेटा तुम्ही रिड्यूस करू शकता. आणि जो काही नॅचरली 30% प्रेशर राहायला पाहिजे तो राहू द्या ना. 30% नॅचरली प्रेशर राहायलाच पाहिजे, पण जो काही तुम्ही एक्स्ट्रा प्रेशर घेऊन बसता तो मी रिड्यूस करण्याचा इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की असं होण्याची शक्यता आहे. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.